भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गराडा येथे सर्रासपणे दारू विक्रीस अवैध धंदे सुरू आहेत। अनेकदा मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्याने संतप्त महिलांनी गावात धडक मोर्चा काढून मोहीम राबवली। या ठिकाणी गावात दारूबंदी करावी, तसेच सुरू असलेले अवैध धंदे देखील बंद करण्यात यावे अशी मागणी आंदोलक महिलांनी गराडा गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश वालदे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून गावातील अवैध दारू आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे। तसेच संपूर्ण लाखनी तालुक्यात अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे सुरू असल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून कुटुंब रस्त्यावर आले आहेत, तर लहान मुलांना देखील दारूचे व्यसन लागत असल्याने ते वाईट मार्गाने जात असल्याची माहिती आंदोलक महिलांनी दिली आहे। आमच्या गावामध्ये दारूबंदी विषयी 4-5 वर्ष झालेला आहे, पण गावातली दारू बंद का होईना, तरी पण आमच्या गावामध्ये पोलीस प्रोटेक्शन येतात आणि दारूबंदीसाठी दारू पकडतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि नंतर मध्ये त्यांची सुटका करण्यात येते। तरी पण आम्हाला आमच्या गावामध्ये बायांना खूप त्रास असल्यामुळे आमच्या गावातली दारू बंद झालेच पाहिजे आणि प्रशासनाने आमच्या गावामध्ये लक्ष द्यावे हीच विनंती। आमच्या गावामध्ये दारूचे खूप धंदे सुरू आहेत आणि आम्ही ग्रामपंचायतचे लोक काही गटाच्या बाया खूप प्रयत्न करतात, तरी पण दारूबंदी काही होऊ शकत नाही आणि आम्हाला शासनाकडून एवढीच मदत पाहिजे की गावामध्ये जे सट्टा जुवा आणि जे काही अवैध धंदे सुरू आहेत ते बंद झाले पाहिजे आणि दारूबंदी झाल्या पाहिजे। दारूमुळे गावामध्ये खूप त्रास होते आणि लोकांची खूप समस्या आहे की गावातली दारूबंदी झालीच पाहिजे। आम्ही शासनाकडून हा एवढीच मागणी करतो की दारूबंदी झालीच पाहिजे।